तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण संदर्भात एक मोठी न्यूज समोर येत आहे। लाडक्या बहिणींना नवे नियम जारी। लाडकी बहीण इन्कम टॅक्सच्या रडारवर अपडेट आले समोर। बघा या ठिकाणी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नवे नियम या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे। सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे। तर पहा आपण या न्यूजमध्ये माहिती जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी सरकारने कोणकोणते नवे नियम जारी केले आहे। तोपर्यंत आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभ सोडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलेले आहे। आतापर्यंत 5.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। त्या फक्त ह्या 5 कारणांमुळे ते 5 कारणं आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार आहे। तर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास बघा ज्यांचे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। याबाबतची मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून या ठिकाणी मिळालेली आहे। या ठिकाणी लाडक्या बहिणींनी माहिती जाणून घ्यायला पाहिजे। लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता या ठिकाणी बघा लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना जो काय हप्ता आहे हा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे। मात्र लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास हप्ता मिळणार नाही। ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींचा इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासला जाणार आहे। दरवर्षी जून महिन्यात KYC करावे लागणार आहे। तर बघा हे नियम आहेत, या नियमाची पूर्तता नाही केली तर तुमचे नाव देखील वगळू शकते। त्यामुळे नियम जाणून घ्या। महिन्यात KYC करावी लागणार आहे लाडक्या बहिणींना। तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना दरवर्षी जून महिन्यात KYC करावी लागणार आहे। KYC नाही केल्यास लाडक्या बहिणीचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे। उथळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समजते। तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी काही नवे नियम सरकारने जारी केलेले आहेत, ते आपण पाहूया। हे जर नियम तुम्ही जर नीट समजून नाही घेतले तर बघा तुमचे देखील नाव वगळू शकते। तर बघा या ठिकाणी दरवर्षी जून ते जुलैमध्ये KYC करणे अनिवार्य आहे। म्हणजे की बघा तुम्हाला दरवर्षी जून ते जुलै महिन्यात KYC करावी लागणार आहे। हा पहिला नियम आहे। जर तुम्ही नाही केले तर तुमचे नाव देखील वगळू शकते। लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार आहे सरकारमार्फत। 2.5 लाखात बघा या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही। तर बघा लाडक्या बहिणीचे इन्कम देखील तपासले जाणार आहे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त जर ठरले तर तुम्ही देखील या योजनेतून वगळल्या जाणार आहात। लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड देखील तपासण्यात येणार आहे। तर बघा या ठिकाणी जिल्हा स्तरावर फेर तपासणी करून त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीचा इन्कम टॅक्स तपासण्यात येणार आहे आणि जिल्हा स्तरावर फेर तपासणी करून लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे। तर बघा या ठिकाणी तुमचं उत्पन्न बघा, तुमचं उत्पन्न जर 2.5 लाख असेल तर तुम्ही देखील अपात्र होणार आहात। आणि बघा या ठिकाणी तुम्हाला वर्षालाही KYC करावी लागणार आहे। जर तुम्ही KYC नाही केली तरी तुमचे नाव या ठिकाणी वगळण्यात येणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर बघा या ठिकाणी महिलांनाही KYC करावी लागणार आहे दरवर्षी जून ते जुलै महिन्यामध्ये। तरच तुमची लाडकी बहीण योजनाही सुरू राहणार आहे, तुमचे नाव वगळले जाणार नाही। याची माहिती सर्व महिलांनी घ्यावी। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, म्हणजे की आपल्या चॅनलवरील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।